नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे आरविशनी मम्मा. मंडळी, आम्ही आहोत इगतपुरी तालुक्यातील टाकेत तीर्थावरती. आणि इथे कसं आहे की जटायूचं मंदिर आहे. म्हणजे सीताहरणाच्या वेळेस आहे ना, रावणाशी लढा देण्यासाठी जटायूचं हे धार्मिक मंदिर म्हणून ओळखलं जातं. आणि खूप प्राचीन आणि खूप दुर्मिळ मंदिर आहे. तर टाकेत हे इगतपुरीपासून म्हणजे इगतपुरी ते नाशिक या घोटी मार्गावरती आहे आणि 47 किलोमीटर अंतरावरती आहे हे. तर मग आता तिथे आम्ही आलो आहोत, तर मग दर्शन घेण्यासाठी. आणि आमच्यासोबत तुम्हालाही दर्शन होईल. खूप प्राचीन, खूप दुर्मिळ मंदिर आहे. याआधी मी कधी पाहिलेलं नाही आहे, पहिल्यांदा म्हणजे बघणार आहोत. आणि तुम्हालाही व्हिडिओमध्ये दर्शन होईल त्याचं. तर चला मग दाखवते तुम्हाला. पण हे बघा, आरविश खेळणी घेतोय, ऐकत नाही अजिबात. आणि हे नारळ फुलं घेतलेली आहेत. हे बघा, सर्व तीर्थ सर्व तीर्थ टाकेतमध्ये आहोत आम्ही आता. चल, मंदिर आहे तर चला मग. मला एवढं तुम्हाला हिस्ट्री क्लिअर सांगता येत नसेल तर प्लीज थोडंफार तुम्ही गुगल सर्च करू शकतात. मी पण गुगल सर्च केलं आहे, मला पण एवढी हिस्ट्री माहिती नव्हती, कारण बेसिक तुम्हाला सगळ्या गोष्टी माझ्या बाबतीतल्या माहिती आहे त्यामुळे. तर मी पण गुगल सर्चच केलं आणि सगळ्या माहिती मिळवली. बट खूप छान आहे, खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. आता सुरुवात येते आतमध्ये जाण्यासाठी. आणि ताई आणि पियुष हे पुढे गेलेले आहेत, विशाल पण आहेत. सगळं खेळण्यांची दुकानं आहेत, मावशी आहे तिथे, प्रसाद घेऊन बसलेले आहेत. हे बघा, ते बघा आरविश बघा. हे बघा मंदिर. पाय खूप जळतात. हे बघा, ऊन खूप झालंय ना, पाय जळतात, खूप जळतात. विशाल, त्याला नका सोडू. आरविश, पाय जळतील ताई. आरविशला खाली गरम आहे ना खूप. काय झालं? असं इथे समजलं जातं की सगळ्यांच्या ज्या इच्छा आहे त्या पूर्ण होतात. इकडे बघा, गुप्तेश्वर महादेव असं लिहिलेलं आहे. आणि हा दगड काढायचा असतो का? निघतो श्रद्धा लागतो त्यांची, निघते का? अच्छा, ठीक आहे, चालेल. हां, मला समजत नाही आहे काय आहे ते, पण बघू आपण काय आहे ते. काय दादा हे मला कळालं नाही. इच्छा पूर्ण करायची असेल तर गोठा काढायचा. इच्छा पूर्ण करायची असेल तर गोठा मधून काढायचा. तो गोठा तिकडं पाणी घेऊन परत आणून आंघोळ घालून मग परत आणून. अच्छा, आणि मग तो निघतो का? पण इच्छा पूर्ण करणारच तो. आम्ही काय काढतो दर्शन करतो. मला काय काढतो आता, दर्शन करावं लागतं का काढावं लागतं? काढताय का? काढा ना. नाही, तिकडे जाऊ, तिथे काहीच नाही, तिकडे जायला गो. तर मंडळी, हे कुंड आहे आणि ते स्वच्छ तोंडात पाय बघा, आंघोळ पण करतायत लोक. आणि हे बघा, तू नाव केली काय? तीर्थच आहे ना हे. तर आम्ही स्वच्छ तोंडात पाय वगैरे धुतलेले आहेत आता. आणि अजून म्हणाल तर आता दर्शनासाठी जाऊ इकडनं. आणि इथे कसं माहिती काय, म्हणजे तर हे बघा, हा जटायू आहे. जेव्हा जटायूला तहान लागलेली होती तेव्हा रामाने बाण मारून हे पाणी काढलं होतं. म्हणून हे जे मंदिर आहे, थोडंसं फ्रेश वगैरे झालं तिथे. आणि आता दर्शनाला चाललो आहोत. इकडे बघा तुम्ही, आणि खूप छान वाटतं फ्रेश होऊन. एवढं गार पाणी आहे. फ्रीजचं पाणी पण एवढं थंड नसेल, एवढं गार पाणी इथे. चला दर्शनाला जाऊ आता आपण. आणि विशाल कोटा काढणार आहेत, मला माहिती नाही, बघू आता काय ते. ॲक्च्युली ते सांगितलं आहे तिथे, बघू आता.
तिथे शुद्ध शुद्ध पाणी आहे पिण्याचं. अच्छा. चला दीदी. इकडे शिवलिंग आहे हे बघा. आरविश बाबा सोबत ये इथे. याच्यामध्ये ना हा जो गोटा आहे ना हा हाताने बाहेर काढायचा आणि तुमची जी इच्छा असेल ती बोलायची, म्हणजे तुमची इच्छा पूर्ण होते, नवस पूर्ण केला जातो. काय तर हे दादा आता काढतायत, बघू. हे बघा नंदी, हे शिवलिंग, मस्त बेलाची पानं आहेत. नाही निघाला दादा. दगडावरून सुटकू राहिलो. दर्शन घ्यायचंय आपल्याला. का हो तुम्ही काढत नाही? भक्तराज जटायू मंदिर. तर इकडे नारळ फोडलेला आहे. मंडळी आम्ही जस्ट घरी आलो आहोत आणि तुम्ही पाहिलं लास्ट व्हिडिओमध्ये की मी नर्सरीमधून झाडे घेऊन आली. त्याच्यानंतर आम्ही खूप जास्त एन्जॉय पण केला आणि आता आम्ही किती 5 वाजता घरी पोहोचलो आहोत. घरी आल्या आम्ही लगेच काम सुरू केलं. अक्षरशः मी पाणीसुद्धा नाही घेतलेलं, कारण जी झाडं आणली होती ती सुकली नाही पाहिजे म्हणून आम्ही लगेच काम सुरू केलेलं आहे. आणि आता आमची मिरच्यांची रोपं लावून झाली आहे आणि अर्धी टमाटरची रोपं लावून झाली आहे. तुम्हाला दाखवते. आता अजून पण रोपं लावायची आहेत आपल्याला. तर मग चला आज रोपं जे लावते आहेत जसं फुलगोबी, पत्तागोबी, टमाटर, हिरवी मिरची, वांगे याची जी झाडे लावते ती तुमच्यासोबत शेअर करते. तुम्हालाही पाहायला खूप आवडेल. ॲक्च्युली बी टाकलेलं आहे आपण, पण बी पण आलं तर बीचं कसं आहे 2 भरवशे असतात, येते कधी नाही येत, कधी म्हणजे जीव पकडतात नाही पकडत. पण आता हे जे म्हणजे रोपं आणलेत ना, म्हणजे कसं यांना फक्त आपलं खत पाणी द्यावं लागेल आणि त्याच्यानंतर टाईम टू टाईम पाणी मारणं ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. झाडे येतील आणि आता म्हणजे एक गार्डन असं आपलं पूर्ण तयार होईल असं मला तरी वाटतंय. बघू अजून. पण आता दाखवतो मी तुम्हाला. मिरचीची रोपं लावून झाली आहेत ते आणि टमाटरची रोपं लावली आहेत, दाखवते तुमच्यासोबत शेअर करते. हे बघा इकडे बघा, ही पूर्ण जो एक वाफा आहे ना तो पूर्ण मिरची लावली आपण, मिरचीची रोपं लावली आहे आणि एक वाफ्यामध्ये पूर्ण टमाटर आहेत. पुन्हा सेम म्हणजे अजून एक ही जी खाली जागा आहे तिकडे पण टमाटरची रोपं लावली आहेत. हे बघा तुम्हाला जवळून दाखवते. हे बघा टमाटरची रोपं, तिकडे एक रोप आहे, इथे 13 रोपं आहेत, सॉरी 30 रोपं आहेत टोटल. हे बघा असे हे रोपं आहेत. मंडळी मी कामच करते, तर तिकडे गाईचा गोठा आहे, विशालचे मित्रच आहे, तिथे धामण निघाली आहे आणि आता माझं रोपं लावायचे काम चालू आहे. तर मी गेले असते धामण पाहण्यासाठी. खूप चपळ असते ती, मी जाऊपर्यंत ती पळून पण जाईल, भेटणार पण नाही. पण धामण निघाली आहे, साप निघाला आहे. आणि हो अजून एक गोष्ट, परवाच्या दिवशी आपल्या घराच्या बॅकसाईडला पण साप होता, पण मी शूट नाही घेतलं कारण तो घरापर्यंत आला होता. एंट्री केली होती घरामध्ये बाथरूमच्या खिडकीमधून. तर त्याच्यासाठी ते जाळीचं पण काम झालं आहे, केलं आहे आम्ही. ते तुमच्यासोबत शेअर करायचं राहिलं होतं. तर आता गरमी चालू आहे त्यामुळे साप निघत आहेत बाहेर. 2 झालेत आपल्या इथे निघून. तर बघूया आता आपण
आता बघू ती धामण पकडली तर इथेच मागेच आणतील सोडण्यासाठी. तर मग बघूया, आणली तर तुमच्यासोबत पण ती धामण दाखवेल कशी असेल. धामण खूप चपळ असते, खूप जास्त चपळ असते, हाती येत नाही असं. तर बघू आता आणली तर दाखवता येईल तुम्हाला. हे बघा, हे पत्ताकोबीची रोपं लावतेत मी आता. इकडे बघा, कोबी, आपली कोबी, फ्लावर, अजून किती आहेत रे? झाले. काय मला वाटतं ना, याच्यामध्ये फुलगोबी लावावी अशी बाजूबाजूने, मेथीच्या बाजूबाजूने. काय रे मग येईल रे ती? नाही. तर हे आता लावते हे कसले रोप आहे आपले? पत्ताकोबीचे. कोबी काय नाही, ते झूम करून दाखव. तर हे बघा, हा खड्डा केलेला आहे. तर परत हे जे रोप आहे त्यांची मुळं आहेत. काय बाबू? ट्रॅक्टर? माझं शेतकरीचं ट्रॅक्टर. ठीक आहे, ट्रॅक्टर घेऊन ये. जा घेऊन ये, हळू जा, घेऊन ये, हळू घेऊन ये जा. तू मम्मा हेल्प कर आरविश. मी आणतो, थांब. मम्मा काम करते ना, थांब. ते पत्ताकोबीचे रोप आहेत जे आम्ही आज घेऊन आलोय. आणि बाकीचे जसं का आता मिरचीचे लावून झालेत. एसीचं झालं खरं? नाही, चालू आहे अजून. थकले मी. टाकणारच आहे आता. एवढा आपण ट्रॅव्हलिंग केलंय आता. ट्रॅव्हलिंग पण केली आहे. सकाळी उठून सकाळी सकाळी 6 वाजल्यापासून उठले आपण. 6च्या आधी 5ला उठले आणि चुलीवरती सगळं केलं. मग थकायला होतंय. आणि कसं आता ट्रॅव्हलिंगची बाईकवरची सवय, स्कूटीवरची सवय नाही राहिली ना, कंबर पाठ एकत्र झाली. दुखते खूप अशी कळ लागली पाठीला. तरी पण हे करावंच लागेल आज, कारण खूप नाजूक येते. आता आज तर लावूनच घेऊ आपण. झाले पत्ताकोबी झाले लावून. आता बाकी जे आहे ते वांगे आणि फुलगोबी, फ्लावर. वांगे आणि फ्लावर लावायचे, लावून देऊ इथं. आणि जर आपले वेल आलेच तर मग त्याला काठी देऊन वरती मांडव घालता येईल आपल्याला. काकडीचा वेल आला समजा, किंवा मग गलक्याचे वेल आले, ते बी टाकलेले आहेत. पण बीचं कसं 2 भरवशे असतात, किती येतात ते आपल्याला सांगता नाही येणार. तर किती येतील तेवढे येतील, मग त्याला मांडव टाकू आपण. तर मंडळी, 2-4 दिवसापासून आपला विचार चालू होता AC बसवायचा. तर AC फिटिंग करण्यासाठी ते माझे मित्र आलेत, म्हणजे मित्रच आहे आपले, ते काम करतात ACचं. ते आज आलेत. ते 2-3 दिवसापासून खूप बिझी होते. आणि तुम्हाला आता AC फिटिंग झाल्यानंतर डायरेक्ट दाखवणार आहे, कारण की त्यांना आवडत नाही आहे व्हिडिओमध्ये यायसाठी. तर आता ते फिटिंग करतात. ते तुम्हाला थोडक्यातच नंतर थोड्या वेळाने दाखवतो मी तुम्हाला. इथं आपल्याला AC फिट करायचं आहे, तुम्ही पाहू शकता. ते आपण हॉलमध्येच AC फिट करणार आहोत, कारण की बेडरूममध्ये नाही, कारण की बेडरूममध्ये आम्ही आता सध्या झोपत नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही हॉलमध्येच आता झोपतो आहे. तर आम्ही त्याला सांगितलं की आम्हाला बेडरूममध्ये नको आहे, आम्हाला हॉलमध्येच AC फिट पाहिजे. तर तुम्ही पाहू शकता. तर आर्विश बाहेर पळाला आहे, कारण की त्याला ACचा म्हणजे ड्रिल मशीनचा आवाज येतो ना, त्याच्यामुळे तो घाबरतो आणि तो बाहेर निघून गेला आहे. त्याला AC आता पाहिजे म्हणजे पाहिजे. तो 2-3 दिवसापासून विचारत होता की बाबा AC कधी बसवणार आहे. तर मी बोललो थांब 1-2 दिवस थांब, आपण AC फिट करू. तर आज ते आलेत आणि आता AC फिटिंग करतायत. आणि पूर्ण फिटिंग झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो मी. मंडळी, आता फ्लावर लावते आहे मी. आणि हे बघा, 1 2 3 4 5 6 7 आणि ते 3 8 9 10 फ्लावरची म्हणजे झाडं लावून झालेली आहेत. रोपं झाडच येते रोपं. आणि मे बी ते 20 आहेत ना विशाल? 20 घेतले. हा, आपण 20 घेतलेत ते. आणि खूप नाजूक आहेत ते, खूप नाजूक आहेत मंडळी. खूप म्हणजे असं अक्षरशः लहान बाळ कसं असतं ते, त्यांची मुळं वगैरे एवढी नाजूक आहेत. तुम्हाला दाखवते मी. हे बघा किती नाजूक आहेत. हे बघा किती नाजूक आहेत. आणि एवढे नाजूक आहेत, एवढे छान दिसत आहेत ना, की असं म्हणजे लहान मुलांसारखं त्यांना सांभाळावं लागेल, तेव्हा ते मोठे होतील.
असं एका दिवसात लगेचच बाबा लगे मोठे नाही होणार, त्यांच्यासाठी तेवढी मेहनत पण लागेल आणि खूप असं नाही का एक नवीन जीव येईल, फळ येईल असं वाटतंय सगळं मला त्यांना लावते तर. आणि कसं आहे आज सकाळी पण बघा आम्ही गेलो ना तिकडे, तरी पण मी ज्या बिया लावलेल्या आहेत ना त्यांना पाणी टाकून गेले, मोगऱ्याची जी झाडं आहेत त्यांना पाणी टाकून गेले, आल्यावरती लगेचच मी त्यांना परत झाडांना पाणी दिलं, काळजी घेतली सकाळी पण. आणि आता आर्विश प्रोपान उपाय देऊ नको. या आरवी काय चालू तुझं मध्ये मध्ये? मग तुझा ट्रॅक्टर तू घेऊन ये ना इथे, तिथे नको खेळू तू. चल जा तिकडनं, आता गाय वगैरे येईल ना, जा लवकर घेऊन ये आपल्या इकडे खेळ वट्ट्यावर. जा जा लवकर बाबू, वरती नंतर जा तू. आता पियुष दादा पण गावाला गेला ना, जा तू ते घेऊन ये, जा जा. तर फ्लावर माझी लावून झालेली आहे आणि आता इकडे एवढं छान दिसते ना आता, एकदम असं वाटतं की एकदम भरलेलं आता झाडांनी भरलं ना. तर आता इथे वांगे लावते. वांगे कसे काटेरी असतात आणि ते खूप मोठे होतात झाडं, त्यामुळे मग मी काय केलंय इकडे मेथी पेरलेली आहे ना त्याच्या साईडनी वांगे लावते असे. आणि थोडे लांब लांब लावावे लागतील, ते जवळ जवळ नाही. झाड आणि हे गावठी वांगे, काहीतरी नाव सांगितलं ना त्यांनी यांचं? गावठी वांगे सांगितले? नाही नाही, प्रांजल का काहीतरी नाव सांगितलं त्यांनी वांग्यांचं. रात्रीचे 8:30 वाजलेत आणि मी अजून तिकडे काम करत होती. अंधार पडला, शेवटी मी मोबाईलची टॉर्च लावली आणि कामं केले. झाडं माझी सगळी लावून झाली आहे आणि अजून म्हणाल तर खूप जास्त थकली आहे, माझ्यात बिलकुल ताकद नाही आहे. मी किती थकले मी तुम्हाला आता शब्दात नाही सांगू शकते. मला बस झोपायचं आहे, मला जेवणही नाही भेटलं तरीही चालेल, मला झोपायचं आहे बस, एवढंच मला सुचतं आहे आणि खूप थकले आहे मी. आणि अजून म्हणाल तर झाडाला पाणी दिलं. आत्तापर्यंत मी काम करत होते, माझी सगळी झाडं लावली, कारण मग रात्रभर ठेवली असती तर उद्या ती जगली नसती, त्याच्यामुळे मग लावली मी. मला जशी जमेल तशी लावेल, बघू. खूप मेहनत आहे, हे सोपं नाही आहे. ते लावतोय आपण, ते छोट्या बाळासारखं आहे, त्याला वाढवावं लागतं, त्याच्यावर लक्ष द्यावं लागतं, सगळ्या गोष्टी, त्याला खतपाणी द्यावं लागेल असं. पण खरंच थकले आता आणि बघू. पण विशालला भूक लागली आहे, तर बघू आता विशाल काय करतं. तर घरात जाते. हा का हात बघा दिसत असेल तुम्हाला, मातीचे आहेत माझ्या. आत्ताच पाणी देऊन आली झाडांना, पूर्ण माती माती हे बघा आताला. आणि आता बघू विशाल काय बोलत आहे. स्वयंपाक करायचा आहे का बघूया, त्यांनाच विचारूया काय. माझं तर इच्छा आहे खिचडी भात टाकायची. काय हो काय, हात खराब आहेत, मातीचे छान आहे. आम्ही ज्या प्रसाद मंदिरात गेलो होतो ना, तिकडचा पेड आहे, खूप छान. त्यांना बोला हात खराब आहे, मला भरवतायत. खूप छान आहे. आपलं छान आहे, हो भारी आहे. ते मावशींना द्या ना प्रसाद थोडा तिकडचा. तर मंडळी इकडे एसीचं काम पूर्ण झालं होतं आणि एसी पण फिटिंग झाला आहे आता आपला. तर मंडळी व्हिडिओ हा इकडेच एंड करते. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बाय.